नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक लेखक समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील नेते नाशिकचे भूमिपुत्र कॉम्रेड बाबूराव बागुल यांचा 97वा जयंती उत्सव परशुराम सायखेडकर सभागृह सार्वजनिक वाचनालय नेहरू गार्डन जवळ शालिमार नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट बाबासाहेब नन्नावरे यांनी केलं. याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आलंय. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण समाजसुधारक विचारवंतांच्या लेखणीतील शाहीर चरण जाधव व सहकाऱ्यांनी गायलेल्या गाण्यांनी उपस्थानचे मनी जिंकली आहे. तसेच प्रसिद्ध सिने दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व अभ्यासक नागराज मंजुळे यांनी कार्यक्रमात येण्यास न जमल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करून बाबूराव बागुल प्रतिष्ठान नाशिकच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर अहिरे, डॉक्टर इंद्राताई आठवले, साहित्यिक अर्जुनदादा डांगळे, अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, साहित्यिक विचारवंत आणि कॉम्रेड मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट अरुणजी दोंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शोभाताई बागुल यांनी मांडले. ॲडव्होकेट अनिता जगताप यांच्या हस्ते मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी तन्मय दोंदे, बाबूराव बागुल प्रतिष्ठान नाशिक, तसेच आंबेडकरी डाव्या पुरोगामी संस्था संघटना आणि ॲडव्होकेट फॉर सोशल जस्टिस नाशिक यांचे सहकार्य लाभले. आंबेडकरी चळवळीतील सर्व साहित्य कार्यकर्ते, त्याचबरोबर आबांबरोबर व आबांच्या सोबत काम करणारे आणि आबांना मानणारे नाशिककर, त्याचबरोबर साहित्य क्षेत्रात सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय मोठ्या कार्यक्रमांमध्ये याप्रसंगी एका ज्येष्ठ चित्रकारांनी श्री जगताप सर यांनी खडून काढलेल्या चित्राचं उद्घाटन व प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी फोटो फ्रेमचं उद्घाटन प्रथमतः करण्यात आलं आणि सभागृहात मोठ्या संख्येने या ठिकाणी आबांना जयंती उत्सव समितीच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा साहित्य, कला आणि कवितांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. वृत्त संकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. काय सांगाल या ठिकाणी एवढं मोठं भव्य चित्र आपण या ठिकाणी. नमस्कार. सगळ्यांना आधी सगळ्यांची माफी मागतो. शूटमुळे मला येता आलं नाही. माझी खूप यायची इच्छा होती, खरं तर पाहुणा म्हणून नाही, पण माझ्या घरचाच कार्यक्रम आहे आणि मी त्या परिवारापैकी एक असल्या कारणानं मला तिथे उपस्थित राहणं खूप गरजेचं होतं. पण शूट सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला येता आलं नाही. त्यामुळं सगळ्यांची माफी मागतो आणि तिथं बसलेल्या मान्यवरांची माफी मागतो मी. कसबे सर, तांगळे सर, ही सगळी आदरणीय आणि माझ्या आवडीची माणसं तिथं आहेत. त्यांनाही मी मनापासून माफी मागतो आणि हा अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या ह्याच्यात मला तिथं येता आलं नाही. खरं तर हा कार्यक्रमाला मला तिथं उपस्थित राहायला हवं होतं. बागुल सरांचं माझं नातं खूप खूप म्हणजे म्हणतो खूप पहिल्यापासून जेव्हापासून वाचायला लागलो, अनेक म्हणतो कलात्मक जी जडणघडण आपली होते आणि जगण्यासंदर्भात जे काय आकलन तयार होतं, तर या माणसांना वाचूनच मी माझी वाट सुकर झाली माझी. आणि मला म्हणजे मी बागुल सरांबद्दल काय बोलणार, इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण आपल्या प्रेमाचा आदराचं स्थान आहे. आणि मला विनयजी, शोभाताई यांची मी माफी मागतो, मला उपस्थित राहता आलं नाही. आणि मला शेवटीपर्यंत मी प्रयत्न करत होतो, मी जर शक्य झालं तर तुम्हाला शूटचं चालली तयारी. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. जिंदा बाप कोई ना मुझे, जिंदा बाप कोई ना मुझे, मरे बाप पुजवाया. जिंदा बाप कोई ना मुझे, मरे बाप पुजवाया. मुट्ठी भर चावल लेके, मुट्ठी
कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। ओ जिंदा सांप कोई ना बुझे, जिंदा सांप कोई ना बुझे, हर जिंदा सांप कोई ना बुझे, मरे बात बुझवाया, जिंदा सांप कोई ना बुझे, मरे बात बुझवाया, जिंदा सांप जो घर में निकले, ओ जिंदा सांप जो घर में निकले, लेता थी धमकाया कबीरा, लेता थी धमकाया कबीरा, लेता थी धमकाया। कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा। हो बुरा जो देखन मैं चला, बुरा ना मिलया कोई, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा ना कोई, कबीरा मुझसे बुरा ना कोई। भगवान बुद्ध म्हणाले अंगुलिमाल, भगवान बुद्ध म्हणाले